हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाध्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जन्नुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्गुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतू येदोळतई जरत्कारोले विषयो पळयले म्हळ्यार सर्पांक ये शापा दुखून अवसूल शापा दुखून मुक्त कोरका जाल्यार कसल जाव का म्हूण म्हणटना ते जरत्कारू वासुकीन त्या विशयांतू आलोचन करतना कसं जावका जाता म्हणून कसं कोरका जाता मी म्हणून वासुकी सर्व सर्पांक घेवन बैसून तो एक मिटींगशी करता. त्या वेळार सर्पा शापा दुखून पार जावका जाल्यार वासुकील भयणी जरत्कारू म्हणलें एक महर्शीक वर्डीक करून दिवका हें हांव येलापत्र म्हणलें एकलो नागो सांगता हें हांव आम्हाला माराय बैसून ब्रह्मान अम्मान शाप दितना ब्रह्मान अनुमोदन केलेलें देवतेन पुरे ब्रह्माले निमगेलेलें तेदन ब्रह्मान सांगील उत्तर या पुरे हांव आयकलेलो कान्नान. ब्रह्मान कसा म्हणला म्हळ्यार वासुकील भयणीकली जरत्कार म्हणस तिका जरत्कार म्हणलें महर्शी वट वर्डीक करून दिल्यार ते तांकां जेल्ले जरडाल निमती सर्पवंश वर्ता म्हणलेलें हांव समा आयकलां तेच्यावन आतां आमी जरत्कारूक एक जरत्कारू म्हणलेलें जेल्ले सोदूका म्हणटना वासुकी खंय सकडी तागेले नागांक पेटयता जरत्कारू म्हणलेलो आसवे म्हणून सोदून येयाची म्हूण. आतां शौनक महर्शींक दिसता जरत्कारूले विशय सांगले न्हय ताका जरत्कार म्हणून कसलेक नांव येयलें कसले ते जरत्कार म्हळ्यार ताजे अर्थ कसले तेदना सुतपुराणीक सांगता जरेती क्षयमाहुः वै दारुणं कारू संज्ञितं शरीरं कारू तस्यासीत् तत् स धीमान् शनैः क्षपयामास तीव्रेण तपसेत्येत उच्यत जरत्कारुरिति ब्रह्मन् वासुकेः भगिनी तथा पळे तांणी जरा म्हळ्यार आतां आमी जरा म्हळ्यार वार्धक्य अंत कसो जाता क्षय शरीर क्षय सपूर जावन भागून येताचे वय तशी कारू म्हळ्यार भयंकर स्थूल पळय जर आनी कारू एका एक विरुद्ध शब्द ते. कारू म्हळ्यार भारी थोर जाल्यार जेन्ना कारू म्हणचे त्यांची जरा म्हळ्यार भारी सूक्ष्म शरीर जेवचे कृशकाय म्हणटा पळय तशी जाल्यार हो निचावन कोण जरत्कारू म्हणल महर्शी कंडापट्टे स्थूल शरीराचे शिलकयतो ते जरत्कारू म्हळ्यार जर सुरवेक तो थोरो शिलकडी करून कारू आशिल्लें शरीर ताण तपस्येनी कोरून शरीर निग्रह कोरून खाण जेवण पुरी निग्रह कोरकाना तपस म्हळ्यार अशें अनुश्ठान कोरून ताणें शरीर क्षय करून घेतिलें तशें ताका जरत्कारू म्हणून एक अन्वर्थ जाल्लें तें नांव. तशी वासुकील भयणी तशी सुरवे कंडाबटे थोर आशिल्ली मागीर मस्त सकड नियम व्रत अनुश्ठान करून कृशकाय जाल्ली तशें तिकाय तेचें नांव येयलें जरत्कार म्हणून. जन्मा नांव म्हणचे पशी ते अन्वर्थ नाम म्हणून म्हणीत दोग जनाकय. तशी तेदना जरत्कारू महर्शिले विशय पुर्ती नव सांग जावका आमकां आस्तिकाल जन्मवृत्तांत कळका जाल्यार आमकां ह्या पुरे कळका नवे म्हणून. तशी वासुकी पुराय कडेन तागेले सर्पांक पेटयता जरत्कारू म्हणलेलो ऋषी खंय आसा म्हणून सोदून हाडका ते ताणें मागीर सोदिल्यार प्रयोजन आसवे ते एक सांगला कसो म्हळ्यार ताणें इची पावन ते चेल्लीक वर्डी करून घेवका म्हणून त्या शिवाय वताय करून वर्डी करूनच जा म्हणून म्हणला. ह्यो जरत्कार वचना भोंवतर आशिल्लो तागेले पित्रांक पळयले पित्रांक न्ही पळोवन तशी
ये आनी हांव ब्रह्मचार जावन आसल्यार म्हगेल्या पित्रांक कसले मोक्ष मेळना तेदन तो तांगेल्या सांगता मात्र कसं म्हण म्हळ्यार हांव वारडी करून घेता म्हगेली निमती एक चेडो जावं थंय मात्र तुमकां एक थंय सत्संतान मेळना मागीर हांव वापस म्हगेलें तपश्चर्य मुखार सुचे आसा म्हण पित्रांकय सांगलां हांव ताणें तशीच कठोर व्रतनिश्ठ जावन यो हाका वारडी नाका आशिल्लें जाल्यार आतां पित्रांक सांगलां म्हण म्हणलेले खातीर तो एक वारडी करून घेवका म्हण ताका मना येता शिवाय ताका ಎದ್ದೊಳ್ತೆ ಆಸಕ್ತಿ ವರಡಿಕೆಂತೂ येयिनी एक अनुरूप ಚೆಲ್ಲಿ म्हाका मेळका तिका वरडी करून घेवन ग्रहस्थाश्रमान सूख बग्गू का हे कसले मनायनी आतां पित्र ते लांबील पळोवनूच ताका एक आसक्ती म्हूण न्हय ते एकमेगल कर्तव्य एक संतान दिवचें एकमेगल कर्तव्य म्हूण सांगून ताका दिसतरस ह्या वेळार कसो जाता म्हण म्हणल्यार मस्त हे जरत कारोल विशयो मागीर आस्तीक हे आस्तीक न्हय नागाल विषय या प्रयत्न राज्य सुमार काळ नंतर परीक्षित म्हूण म्हणलो हस्तिनापुरांत राज्यभार करतलो कोण तो परीक्षित आमी म्हणटा पळय अभिमन्यूल पूत तो थंय हस्तिनापुरांत राज्यभार करतर आशिल्लो तो तागेले आज्ज पिज्जाल म्हण केची भीमू पांडू सकड चक्रवर्ती सकड आसा पळय भीमू अर्जुन तांगेले पुराय बरी बारी अप्रतिम एक हें कसं पराक्रमी म्हूण येत मान न्हय कोणा लोट युद्ध केल्यार आस पळय तो गेलून येता मात्र ताका चड आसक्ती खंयच्यांत म्हळ्यार बेटे करच्यांत तशी कसं मेळटा ते ताणें बेटे वचचे जिंके मेळ्ळे जिंके रानाचे डुकर मागीर काटी म्हळ्यार काडेम्मे म्हणटाची अशी सर्व हें रानाचे मृग ताणें मारचे आसते तागेले गूण ते ताका बेटे वचे एक व्यसन म्हूण येता तस्सल म्हणटा बेटे वचे पिशी ताका एक पंत बेटे म्हूण वता एक ताका चित्तल मेळटा चित्तल मेळ्ळी कुडले ते चित्तला मारता तो मारता म्हणटा ताका बाण लागला चित्तलाक जाल्यार थंयच केन्नाय चित्तल थंयची पोण आसता पळय तशें कसले पळना चित्तल ते मुखार 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 वता चित्तल कितले मुखार वता म्हूण म्हळ्यार तागेले मनांत अय्यो हांव मारून गेल्ला हें म्हाका आतां मेळटा की ना हें तें एक तागेले मनांत गडबीड जावन तो धांवतर वता ताजे म्हापशेचे गोड्यार बसता आनी धांवता गोडो घेवन पळयल्यार तितली एक येद्दोळताय एक इतिहास आशिल्लो कसो न्ही एक परीक्षिताल बाण म्हळ्यार कसलें म्हण म्हळ्यार तागेले बाण लागिल्ले खंयची प्राणी तपसून वचना म्हूण जिवमान कालांत कितले बेट केला म्हळ्यार ताणें कितले की चित्तल कितले की प्राणयो तागेले हे परीक्षिताल बाण म्हूण तागेले बाणा शब्द आयकतनाचे भिवन प्राण सोडतलीच खंय तशी हे मृगाक बाणा पेट्ट पडला परीक्षिताक धांवडान घेवन वतरच हे कसं की एक सूचन दिवची ते मृगान कसं न्ही हें परीक्षित मुखारसून पुराय वायटच येवची परीक्षिताक तशी हांगा ते चित्तला दांडा घेवन येयला चित्तल मेळ्ळी जाल्यार हाक तानी जल्ली भूक जल्ली जिबे पयशी गेल्ली म्हणटा पळय तशी जीब सुकून गेला ताका खंय एक उदा मेळ्ळ्या पुरो म्हूण सांगून तागेले मनांत वचून 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 एक आश्रम दिसता फुडले ते आश्रमा रिकता तांचे भितर म्हाका उदा मेळटलें म्हूण थंय एकलो शमिका म्हणून महर्शी तो ध्यानांत तेदना हाणे वतना तो ध्यानांत निजान समाधी स्थितींत हक्क कळना शिवाय त्या शमिका महर्शी ताका तागेले एक जीवन कशी म्हूण म्हळ्यार आश्रमांतुले गायीचे माऱ्यांत तोंड घालून वासरान दूद पितना ताजे सायडा दुखून कसो दूद पडता पळय तितली मान ताणें सेवन करचें विंगड कसले तो घेना आहार तपश्चरणेंत वचचें केन्नाय समाधी स्थितींत वचचें ताणें ते शिरायना येईल वेळाकय तो पद्मासन घालून समाधी स्थितींत हांगा जिंकी चुकून गेले म्हणलेले एक मनान रायाले जणटांनी जल्ला भूक जल्ला वोंवटयला तो महर्शीक सांगतरस तो महर्शी समाधी स्थिती आसा हाका तितली कळटवे वो सांगतरस खंय पळय अभिमन्यूल पुता परीक्षीत म्हळ्यार रायो हांव एक बाण मारले चित्तल आंग धांवडांक घेवन येयला तूं काय पळयला वे म्हाका धान येता म्हाका उदकय जावका अशें पळय तो निमगीतरस शमीक समाधी स्थितींत येस ते दुश्चित तागेले मौन व्रत येशील खंय ताका कसले उत्तर दिनी राया जोर कोपयलो हाका इतली हांव देशा राय जावन हाका आपयल्यार कळना मू हाका आतां शिकयता बुद्धी म्हणटा म्हणून तपस्वीक कसो करचें हाका अपमान करल्यारीची
मरण दंडन दिल्ल्यावरी राय ಯಾವುದಾದೀನ ಅನ್ನತಿಲಕ मरण दंडन दिवका जलरी व ब्राह्मण तपस्वी विंगड हक्क मरण दंडन दिवच्या जत्वे ताचे मरण दंडने समान शिक्षक असं म्हणत ताका अपमान करचे म्हूण कशी अपमान करचे म्हूण एकडे तेकडे पळयतना तेंचे आश्रमात ताण बशील बदीन एक मेल्ललो सरप आशिल्लो ते सरप पळयले हाणें आनी ಕೋಪು ನಂಗೆ ತುದಿರಶಿಲಕ್ಕ ಮತ್ತೆ ಎರವಲ್ಲ तो ಕೋಪು ते तागेले धनुसान तुदीन ते हे धरता कसं सरप आनी ते रयाल ऋषीले गळे घालतनी वता जाल्यार तितले एक निजावन करून नजिशील कार्य ते अकार्य जेल ते जाल्यार ऋषीक गोतू ना इते म्हळ्यार तो समाधी स्थिती कस तो ताणें नुत बैसला तो ताका विशय कळलेलो ना महर्षीन तशें केलेलें पळोवन रायाक यो सादारण महर्षी न्ही आवश्यपुरी केल्लो रे ताणें कोप्पनी शापदिनी इतें म्हणल्यार तो समाधी स्थिती आसा रायलें की हांव कसो की अपकार्य केल्लो आत करून नजिशिल्लें जोर पश्चाताप जाता ताका जाल्यार तो एक महर्शील विशयान चुकिल्ले शिवाय तो राय स्वधर्म करतलो राय न्हू तो तशें जावन ताका क्षमिकाक तो कसलेच न्ही निजावन महाभारत सांगता शमिकाक ते कळला जाल्यार मौनव्रतार आशिल्ले देखून ताणें शाप दिनी म्हूण जाल्यार भागवत सांगता शमिकाक कळयनी इते म्हळ्यार तो समाधी स्थिती आशिल्लो म्हूण जाल्यार शमीक धर्मपारायण जाल्ले देखून ताणें कळ्ळी नंतर एक कसले शाप दिनी परीक्षिताक जाल्यार हे विशय तो समाधी स्थिती आसा कठीण व्रत निश्ठू तो फेनाहार सेवन करचे हें पुरे कसले परीक्षित रायागोत ना जाल्यार हांव एक कुत्सीत कार्य केल्लें एक व्हड महर्शील गळ्याक मेल्लो सरप घालून ताका अपमान केल्लें म्हणलेलें तें एक परीक्षिताल मनां वचून तो गांवांत चमकला म्हळ्यार तागेले हस्तिनावतीक चमकला हांगा शमिकाक शृंगी म्हळेलें एकलो पूत तो महातेजस्वी महातपस्वी बापसूल म्हणके तो कोपिश्टूय बाई ताका एक वायट बुद्धी म्हळ्यार कोप तांकां धुदीर ताका कोप म्हळ्यार कोप ताका कोप येयला रे ताका सम करूंक कोणाच्यानी साध्य ना तसलो कोप ताका हांगा शृंगी कसो नमने तपस्वी म्हळ्यार तितली सान प्रयरी तवय तेन्ना जितेंद्रिय जावन तो खंय तर ताका ताकतच म्हळ्यार ब्रह्मदेवाल सेव कोरनेवची समीत ताकतच खंय ताका तशी शृंगी त्या वेळार ब्रह्माले चमकलो म्हण पळय भागवतनी आयकतना दोन काणी कन्फ्युजन करून घेवची नाका कळ्ळें एक राजोचित जावन महाभारतांत बरयला जाल्यार भागवतांत मुक्त मार्गाक जाय जाल्यार तशी काणी बरयला म्हण आमी लेखूका जेवो हांगा शृंगी ब्रह्मालय दुखून ब्रह्माल आसतना वता अनुमती घेवन आश्रमात दुखून येता भागवतांत कशी म्हळ्यार शृंगीक तागेलेची खेळच्या रब्बिले आश्रमाक केले तर सुलचेडवान बच्चून शृंगी तुगेले अन्नाल गळ्याक एक सरप घाल्ला हांगा कशी म्हूण म्हळ्यार महाभारतांत तो शृंगी येतर आसतना ब्रह्माला आसतना दुखून येतर आसतना एक तागेलोची दोस्तीचो ताका शृंगील न्ही वयरी ಸ್ವಲ್ಪ जाळ चेडू म्हळ्यार जाळ मत्सरा सुचत न्हय तो शृंगीक सांगता खंय हो हो ब्रह्मसभे दुखून आयलो तितली योगीतवान तुगे ल्हान पळयल्या व्हड तपस्वी खंय जाल्यार आजी पळय मेल्लेले सर्पा माळ घालून बसला कसो तपस्सू तो न्हय मेल्लेले सर्पा माळ पुल्ला माळ घालेले तितले आरामेर मेल्लेले सर्पा माळ घालून बसला जाल्यार तपस्या बल बल न्हय म्हणून तो एक नमने चाळून हसता त्या वेळार हाक्कस पळय कोपूची नांका तो दिरनो शृंगीक जोर कोप येयलो जाल्यार कोपान एक पंत दोळो सकड उरगुरान ते चेल्ले पळयल्यार तो तागेलें नांव क्रश म्हणून म्हळ्यार सपूर आशिल्लो दिसता तो नुत बैसनिकी वपास वपास शाळेतरच तेजस्मिन स्तव पिता तथैव च तपस्विनः शवं स्कंदेन महति मा शृंगीन गर्वितो भव तू भारी तेजस्वी भारी तपस्वी म्हणटा तुगे ल्हानूय तशी व्हडलो तपस्वी खंय हे तपस्नी कसले जाल्ले पळय तुगे ल्हानाला अवस्थ पळयला हांवें एक मडे गळे घालून घेतला मेल्लेले सर्पा मडी ते जाल्यार बो सांगता मडे गळे घालून घेवन भारी तपस्यान पवित्र जाले की अपवित्र जावन बैसला पळयत तशें जावन आमकां केन्नाय म्हणटा न्हू तूं समय व्यर्थ कोर नाकाची साधन करे म्हण आजी आमगेले सुद्दी येवनूक तूं आनी आमी साधन करना नातले रे आमकां मेल्लो सरपनी गळ्या पडल्या कळटा तुका ल्हान ना पळतय म्हूण सांगून मस्त तांणी शृंगीक हे उलयताचे आनी तुका
आतां वचून तुगेलें अन्ना पळयत रे तुका तूं व्हडलो तपस्वी म्हूण अभिमान आसलें मागीर आमगेल्याक उरलें जाल्यार आमकां मान मस्त दुख्ख जाला तुगेलें अन्ना अपमान केल्लें म्हणून न्ही सांगतात न्हय कडेन हक्का तें आयकतना जोर कोप येता जाल्यार मिगेल अन्नाल गळ्याक तो मेल्ल चरप घालची तसलें एक अनुचित कार्य तसलें एक पिशे कार्य कोण केल्लें आसतलें म्हूण सांगून तो कृशा लागीं समाधानारी सांग निमगीत खंय तूं मेगेलो प्रितीत न्हय मेगेलो अन्नाल गळ्याक तो मेल्लेल सरप कशें येयलो तें सांग तुवें तूं म्हाका म्हण म्हणटना तो सांगता हांगा परिक्षीत म्हणल रायो आमगेले हें जाग्याचे राय तोच खंय तो बेटे म्हूण आयलो ताणें कशें की एक चित्तल मारलें धांवन येयलें खंय बाय हें आश्रम आयला म्हूण निमगूच आयलो तुगे ल्हान तपस्या भशेन न्हू ताका कळ्ळी कोप येवन उदक दिनी बैस म्हणी हांव राय म्हूण गोतना मर्याद दिनी म्हूण सांगून कोपून तो मेल्लेलो गळे सरप गळे घालून चमकलो म्हूण कडेन री निमगीत तो मिगेले अन्नाल गळ्याक तें मेल्लेलें सरप घालच्याक मिगेल अन्नान ताका सलजेव केल्लें म्हूण म्हणटना तेदन तें समची काणी पुरे सांगता त्या वेळाक तुगे ल्हान उरली न्ही म्हणटना कोपून घाल्लेलें ताणें म्हूण म्हणटरस जाल्यार तुगे ल्हान आजेक आत्तां ही समाधी स्थितीन तूं आसा आनी भायर न्ही म्हूण सांगून आनी गळ्यान तुला सरप काणी तशी आसा तो समाधी स्थितीन तूं आसा म्हूण म्हणटना श्रृंगी आनी कोप येता केन्ना घालून चमकला यो मेल्ल सरप मिगेल अन्नाक कळ्ळी पापा आनी गळ्या तें मेल्ल सरप घालून बसला म्हूण म्हणलें वापास कोप येयलो धांवन चमकल खंय धांवन वचून पळयता अन्नाल गळ्याक सरप आसा म्हणली कुडलें कोप येवन शुद्धोदक आचमन करता गेलें कमंडलून तुलुदा काणो आचमन कोरनो परीक्षिता शाप दिवन सोडके तूं कुरुकुला रायू निजावन कशें सुख आशिल्लें तुगेलें मालगड पुरे कशें आशिल्लें तसल कुरुकुलान तूं जन्मा येवन मेगेले अन्नाक इतली प्राय जाल्या ल्हानाक तांतूय समाधी स्थिती आसा मौनव्रतांत आसा तसल मेगेल अन्नाल गळ्याक कसलें कारण नाशी अकारण जावन मेल्ल सरप घालुवें तुवें तुका आनी 7 दीस भितर तुका तक्षक भारी विशाचो तो ताणें छापून तुगेलें मरण जावका म्हणून सांगून श्राप दिता तो आनी लागीं वता बापसुले कडेन पळयला ते सरप ताका मस्त बेजार जातरस लागीं वता लागीं वचून तो कसो करता म्हळ्यार ते अन्नाल ती स्थिती पळोवन खूब आशिल्लो रडणी जालें ताका रडतोरस जोर 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 व्हडान रडता आनी रडतना बापूसू मस्त पंत रडतना पुतान व्हडोडान रडतना बापसू ಸ್ವಲ್ಪ समाधी स्थिती दुखून भायर येयलो तो भायर येवन कसले चेडा कसले रडता तूं म्हूण तेदन तो सांगता आना तुका परिक्षितान अशें अपराध केल्ले म्हाका कृष्ण म्हणलेलें म्हगेलें दोस्तीच्यान सांगलें ना हांव येवन पडलें तुगेलो अवस्था अशी आशिल्ली म्हाका जोर कोप येयलो हांव ताका शाप दिवन जाल्लें आजी दुखून 7 दीस भितर तक्षकांच्या बन मोरका म्हूण सांगून म्हाका कसलें बेजार ना शाप दिलेल्या विशयाक शाप दिवची तसलेच वायट काम केल्लां ताणें तशी आनी 7 दीस भितर तागेलें मरण तक्षकांच्या बन त्या वेळार हो कितलो कोपान अग्र जाल्ला पळय तितले शांतते रेशमी कसो तो सांगता चेडा तूं म्हाका बारी बेजारेचें काम केलां न्हय मना तूं राया शाप दिवचें रायो म्हळ्यार कशी आमकां तेच रायो तागेले राज्यान तूं ताणें आमकां आश्रय दिला तसल रायाल निमती जावन आमी खंयचे पापींक गेले खंयचे राक्षसांक गेले खंयचे क्रूर जनांक गेले बाद ना नशी निश्चिंतेरे तपस्सांनी करतर आसत न्हय चेडा एक तपस्वीन शांतमुर्ती जेवका ताणें जितेंद्रिय वय म्हूण जाल्यार ताणें कोपूय गेलून घेवका न्हय तुका कितले पंत सांगले कोप करूं नज तूं इतलें पुराय साधन केलेलें तें कोपा निमती व्यर्थ जाता म्हूण कितले पंत सांगले आजी तूं कोपा वश जालें न्हय एक ऋषीन करचें काम तूं ताका शाप दिलेलो सम न्हय खंयचे बद्दतर जाल्यार ताणें अपराध केला जाल्यार आमी संन्यासी म्हणटना आमी तांकां प्रेक्षम दिवका राया नाशिल्ल दिकून रायो सम्मशील दिकून सगळे राज्य धर्मार परिपालन जाता तांतूय परीक्षीत म्हणल रायो धर्मिश्टो धर्म परिपालन करतलोची ताणें आमकां रक्षण करिनातील जाल्यार आमकां कितली पीड जाता आशिल्ली ह्या अरण्यान तशी
पळय आम्ही त्या परीक्षित रायाल निमती ताण धर्मिष्ठ जलेल निमती हांगा आमकां यज्ञ यागादी धर्म कार्य करूं जाता. आम्ही केलेले धर्मांत राया काही एक वांटो मेळटा. आतां यद्यपि ताणें एक पंत अपराध केले आम्ही ताका क्षम करूंक आशिल्ले जाल्यार तूं व्हड चुकी केली त्या म्हळ्यार परीक्षित सामान्य राय न्ही. तागेलो पिज्जो पांडस पळय तागेल्या मणकेची वो आमकां चंद कोन्न रक्षण करता. आमकां म्हूण न्ही सर्व प्रजेंक एक रिती रक्षण करता तो. ताणें अपराध केल्ले विशय बद्द जाल्यार ताजी परिस्थिती कशी आशिल्ली म्हणून आमी विवेचन करता न्हू चेडा. तूंच म्हणटा तो श्रांत जालोलो बेटे दुखून आयलो तसल वेळाक तानी बूक वश जातना खंयचे मनीसूय चूर चुक्क ना म्हणना ताका भारी तानी बूक येयले. आनीक म्हळ्यार हांव समाधी स्थिती आस म्हूण म्हळ्यार ताका गोतना नातिल जाल्यार ताणें हांव जाय म्हणून ताका अपराध केलो म्हूण लेखल्यार तागेले कोप उद्विगूण जावचें सहज न्हय. तशी तूं शाप दिवच्या नज आशिल्लें रायो ना म्हूण म्हळ्यार अनेक सकडी दोश जाता. धर्म मिक्कून चडचे उद्धट जन रायान नानतल्यार चड जाताची अराजक म्हळ्यार राय नातील राज्य म्हळ्यार तांतो रायाल भंय ना. दंडनेचे शिक्षेचे कसलेय भंय ना म्हूण म्हणटना अशांत जाता राज्य सकडी चोर चड जाताची दरोडेकर चड जाताची क्रूरी जन चड जाताची वायट करतल जन चड जाताची आनी मात्र न्ही पुरे तांगेले वर्णाश्रम धर्म सोण मिक्कून चलूकय पुरोची त्या म्हळ्यार रायाल भंय ना. राज्ञा प्रतिष्ठितो धर्मात स्वर्ग प्रतिष्ठिता राज्ञो यज्ञक्रिया सर्वा यज्ञात देवा प्रतिष्ठिता म्हणून म्हणल्यावर रायान धर्म स्थापन केल्यार धर्म मार्गारी जन चलताची स्वर्ग लोक मेळटा जनांक. रायाल निमतीची यज्ञ यागादी पुराय संरक्षण जावचें. यज्ञ यागादी केल्ल्या मानव देवतेन सुप्रीत जावचें. तशें न्हू देवते सुप्रीत जाल्यार मात्र समयाकच पावसांनी येवन धनधान्य समृद्धी जाता. राज्य समृद्ध सुखान समृद्धीर आसल्यार प्रजे चंद रितीर जीवन करताची. तरी मूल कारण सुखाक कोण जाल्लो राय न्हय म्हणटन तूं राया शाप दिवच्या नज आशिल्लें. ताणें बुकेन वचून म्हाका अपराध केल्लो आसतलें तागेलें हें अकार्य आमी क्षम दिवूंक आशिल्लें. तशी तूं स्वल्पपुणी आलोचन करना नशी अशी वायट काम केल्ली न्हय. आतां शाप मेळ्ळो न्हय ताका शाप मेळूं नज आशिल्लें म्हणटना श्रृंगी सांगतकय ना आश्चपुर ना हांव चुकून कार्य केल्लें तें चांग की वायट की म्हाका गोतना हांव करून जाल्ला. तुका संतोश जायन आसच्या पुरो ह्या कार्यान जाल्यार हांव सांगलें न्हय. हांव सांगिल्लें उत्तर पट्टी जावच्याक साध्य ना न्हय. हांव सांगिल्लें बरी जत्ताची जत्ता येद्दोळ थंय हांव एक उत्तर पट्टी मारलेलें ना म्हणटना हें उत्तर मिगेल पट्टी जावची कशी म्हूण म्हणटना श्रृंगी सांगतकय शमीक सांगतकय वैश्रंगी तुगेले तपस्या म्हळ्यार कितलें श्रेश्ठ म्हणून गोतस म्हाका. तूं सांगिल्लें उत्तर खंयचें पट्टी जायना म्हणून गोतस. तूं दिलेलें शाप पट्टी जायना जाल्यार हांव सांगची विशय पट्टी न्हय न्हय. हांव सांगिल्ले विशय सम न्हय आनी बापसून सांगिल्लें तशें आयकुका म्हळ्यार तुगेलो धर्म न्हय. पित्रा पुत्रो वयस्तोपि सततं वाच्य एव तु यथा स्याद् गुणसंयुक्तः प्राप्नुयाच्च महद्यशः. पूत कितलो व्हड जावो बापसून पुत्ता बुद्धी सांगचे बापसूल धर्म पुत्तान बापसून सांगिल्लें तशी आयकून गुणसंपन्न जावन कीर्तिवंत जावन आसचें पुत्ताल धर्म तांतूय तूं सांग आनीकी तूं आनीकी व्हड जायनी सांग. केन्नाय तपश्चरण करतर आशिल्लो जाल्यार त्या तपश्चरणे निमती तुका कितली फल आस कितली बल येयला तूं गोतस्वे ना न्हय. तशीच आतां कोपा निमती तूं एक शाप दिलो हे शापा निमती तुगेली तपशक्ती कितली व्यय जाल्ले तें तुका गोतस्वे ना न्हय. तशें जावन पळय तूं म्हणणे कितली कितली की व्हड व्हड महर्शी कोपून शाप दिताची तांकां गोतसून तांतूय तूं सांग गोतना तिल दिल्लें कसलें जावो स्वभावता एक कोप येयलो तुका ताजे निमती राया तूं शाप दिल्लें जाल्यार आतां कसलें जावो तूं आतां कसो करता म्हळ्यार सुरवेक एक कोप निवारण करता. तूं आतां ताका तुगेलें हें व्यय जाल्लें तपशक्ती वपास पावका म्हण जाल्यार वच अरण्या वच थंय कसो कंदमूल फल मेळटा तेंच खा तपस्या करी तूं कोप निग्रह करून मागीर यो हांगा म्हण सांगून सांगता तूं म्हणून तो चमकलो कोण श्रृंगी तो तपश्चरणे खातीर चमकलो. हांगा शमिकान तागेलो अनेक शिश्य गौरमुख म्हूण म्हणलो
ताका पयलें आनी पळय कसलें जेव परीक्षेत रायाक कळू का शाप मेळ्ळा म्हणून कोणाकय आतां ताका कसं की कोरका आशिल्लें चांग काम कोरून ताणें तागेलें जिवन प्राणत्याग कोर घेतलो ते सोडून 7 दीस पर्यंत ताका कळ्ळी कसलें ताण एक धर्माचरण करच्यान तूं बाकी आशिल्लें म्हण जाल्यार आमकां ते चुकी जाता आमगेले चुकी जाता तेशच्यान तूं वचून आतांच्या 7 दीस भितर तक्षकाच्या बंधुगेलें मरण तूं कशी शाप येयला म्हूण सांग शमिकल पुत्र श्रृंगीन दिल्ली म्हणून सांग हो गबर मुकूच जल तितले वगी आसतना पुराक वता अरमनेच्या द्वारपालका लागीं सांगता राया म्हाका भेटू वच म्हूण सांगून रायो ताका यो म्हूण सांगता त्या वेळार राया लागीं तो गौरमुख तागेले आदर आतिथ्य पुरे घेवन जाता रे सांगता राया तुगेले राज्याचे एक अरण्य थंय एकलो शमीक म्हणून महर्शी आसा तूं काली बेटेक ते केडबदीन येयल कय न्हय थंय येवन थंय एक मेल्लेल सर्पाक धनुश हातुदीन धरून त्या व्रतानुश्ठानार आशिल्ले महर्शील गळ्याक घाल्लेल कय न्हय तुगेले राज्याचे अरण्या लागीं अरण्यान तूं एकलो वारे धर्मिश्ट जावन आशिल्लो शमीक म्हणलो महर्शी आसा तूं कसं की भुकेन तांनीन तागेले आश्रमा येयल दिसता कसल कोप आशिल्लो की तुगेले मनान तूं मेल्लेले एक सरप तुगेले बिल्लाचे बाणाचे तुदीन उबारन निचावन तो समाधीन तशिलो त्या महर्शील गळे घाल्ले शमिकान जागृत जाले नंतर त्या विशयी कळल्यार तुका क्षम दिला जाल्यार पुत्तान तुका शाप दिवन जाला त्या वेळाक शमिकान मागीर ताका मस्त सकट समाधान सांगला जाल्यार दिल्लो शाप मागशे काडूं जायना न्हू आतां तागेले पुत्ताक तूं तागेले बापसो केल्लो अपमान ताका सैसूच्या जायना अशी तो हाणें तुका शाप दिवन सोडलो त्या वेळार तो बापूसो समाधीन तोशील ताका ह्या शापा विशयी गोतना मागीर पुत्तान बापसोल्याक ही शाप दिला म्हूण सांगतना तागेलो शाप कसो गोतूच तक्षकू आनी 7 दिसान तुका चाबून तुका दीश मारता तशें जावन तुगेलें रक्षण करूं जावका जाल्यार कसं म्हणून कोरका म्हणून सांगला राया शमिका महर्शीन वापस सांगला तुगेलें रक्षण तूं एक करून घेवका शिवाय कोणाच्यानी कसलें करूं साध्य ना तशें जावन तूं कसल एक उचित पळय सरपुरा चब्बू जायना अशी कसले करचें जो विष निवारण करूं कसले करचें तशें कसलें काम तूं कोरका म्हणून म्हणला तुगेलें सांग म्हणून म्हणला तेदना सुरवेकाची ताका थंय दुखून अरण्या दुखून तसलें काम करून हे कडेन येता ताका पश्चाताप जावचो जाला हांगा राज्या भितर येवन नित्या बरी राज्यसभेंत न्ही बसत शिवाय मनांत एक महर्शी काम अपमान केल्लें म्हूण म्हळें तागेले मनांत आस आतां तांतूय अपराधू जाल्ला म्हणून सुरवेक पश्चाताप आशिल्लो आतां जोर पश्चाताप जाला ताका जाल्यार आनीक ते बाई ताका जोर बेजार जालेलो कसल्याक म्हूण म्हळ्यार हांव तसलो उपचार करतना तो समाधी स्थितीन तो आशिल्लो म्हूण म्हणलेलें कळ्ळी पळय ते आनीकी ताका बेजार चड जालो तसल एक ध्याना बशिल्ले महर्शीक हांव उपचार केल्लो न्हय म्हूण सांगून जाल्यार शमिकान म्हाका तागेले पुत्तान शाप दिला म्हूण म्हणलेले एक विशय तिळसील पळय ते ताका भारी संतोश जालो आनीकी ताका तसल एक ऋषी आसवे म्हूण ताका अपराध केल्याक भारी पश्चाताप जाल्यार 7 रात्री भितर म्हळ्यार 7 दीस रात्री भितर म्हाका मरण जाता म्हूण म्हणलेलें एक विशय आयकता त्या विशय ताका दुख्ख जायनी जाल्यार हांव कुचित एक काम केलें न्हय तुच्छ काम केलें न्हय म्हणलेले विशय ताका दुख्ख जालें मागीर गौरमुखाक यथोचित सत्कार करतकय आनी तागेले विशयान तो प्रसन्न जावची तशी शमीक महर्शीक सांगता म्हणून घडीक प्रार्थना करून तो शमीक महर्शी लागीं हांव माफी मागला म्हूण सांग म्हणून गौरमुखा भेटन दिता गौरमुख चमकलो जाल्यार हांगा भारी बेजार रायाक पुराय मंत्री बोट समालोचन करता कडे तांणी कसं करता राय तांकां जावका कळ्ळें भागवतान तुमकां ते परीक्षीत रायो तो सीदा जनमेजयाक पट्टाभिषेक करून तो सीदा रान्ना नैमिशारण्या वचून त्या संतांक गेल्ले सम्मुखान तो बैसून आसतना शुकमहामुनी येवन भागवत प्रवचन करचें हें विशय आमी भागवतांत आयकता जाल्यार हांगा तागेले मंत्री पुरय कसलेची सांगिल्ली आयकना नशी ताणें व्हड न्हंय कसो जत जावो म्हूण सांगिल्ली आयकना नशी तांणी एक न्हंयो खांब बसोवच्यो एक अरमने येतोर गंगा न्हंयचे
तीरारी नैमिषारण्यंतू म्हणलिक वयता आमी थंय तयार करताच की मात्र न्ही सर्व ब्राह्मण नागाक गरुड मंत्र सांगून पळय नागाक भिवूचित आसले गोत्तशिल्ले गरुड मंत्र गोत्तशिल्ले ब्राह्मणांक विष अपहरण करच्याक कळचे वैद्यांक पुरे तेरमने सुतूची सर्व कलांतूय त्यांनी आसोका म्हूण एक व्यवस्था केले एक निमिषय चुकुना तशी आनी सर्व रक्षण समकोरून मागीर त्या अरमनेन तो राया दवरली तांणी थंय दुखून तो राजा कारण करतशिलो म्हूण सांगूनच जाल्यार त्या वेळाक राया लागीं कोणीय वचना खंय तर म्हळ्यार वारे समीत भितर वचक आपण नतला म्हणके तांणी एक व्याक्यूम रितीर केला उसर घेत कशी त्या प्रयोगतना जाल्यार खंयचे टॅक्नीक आशिल्ली की तेदना चंद करून तांणी त्या अरमने केला रायाले प्राणू वरच खातीर एकलो काश्यप म्हणल ब्राह्मण त्या दिवसाक समाजावन रायाल लागीं येतरस ताका विषहारी विद्या गोत्तशिल्ले सांगला नवे कश्यपाल काणी हाजे पशी पुडयला विषहारी विद्या शिकिल तो कश्यप कडेरी कश्यप ब्राह्मण थंय कश्यप ऋषीले गोत्राचे आसतलो तो त्या वेळाक समजावन रायाल लागीं येतरस ताका गोत्तस कसं न्ही तक्षकाले एक तक्षकाल दंशनान तो रायो यमालयाक वत्ता म्हूण म्हणलेले सगळेची जगत्यांत भरला त्या विशयू त्या वेळा हा ओलेकता म्हाका विषहारी विद्या गोतस आव त्या रायाक चिकित्सा करता ताका वांचयता पळय हे हाजी निमती हांव धर्मू पालन केल्या बरें जाता इत्या म्हळ्यार रायाक खंयचे अपया दुखून पार करचे एक ब्राह्मणाल धर्म ताका रक्तलो क्षत्रियाक ताण राखू का म्हूण सांगून आसा हे ब्राह्मण धर्म आनी कसं म्हळ्यार धर्म मान्य अर्थय म्हाका प्राप्त जाता अर्थ म्हळ्यार दुड्ड इत्या म्हळ्यार राय संतोश जावन म्हाका कसले दितलो म्हूण म्हणलेले एका आलोचनेन तो कश्यप रायाल समीपाक आयलो खंय त्या वेळाक तक्षकूय तशीची ताका आकर्षण कोणाली श्रृंगीले ताण शाप दिला न्हय शाप दिल्ले प्रकार हाणी चोलका तसले एक आकर्षण तक्षकाक जाला राया चापचे आकर्षण ताका तो हस्तिनापट्टण तवा येतरस म्हळ्यार हांगा हस्तिनापट्टणांतू गंगा नदी तीरांतू खांब्याचे घर केलां म्हूण सांगून महाभारतांत आमकां मेळटा तशी काश्यपाल पळयत तक्षकू ताका आगेल तोंड पळयतना कळटा बराया वांचोच्या आयला म्हूण सांगून तागेले मनांतूल कळटा ताका तो एक वृद्ध ब्राह्मणाले वेश धारण करता खंय आनी काश्यपाला येवन निमगिता तूं कसो इतले वगी 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 वतरस खंय वतरस तूं म्हूण तो सांगता म्हाका बदच एक वगी वचून करचें कार्यस कुरुकुलाचो रायो परिक्षिताक आत केदना म्हणना आनी ಸ್ವಲ್ಪ काळ भितर तक्षको ताका चाबून सोडता खंय म्हणटना त्या परीक्षित रायाक तक्षकान चाबली कूडले समाज ताका एक चिकित्सा करून वांचुकान ताचे खातीर हांव इतली वगी धांवतर आसा म्हूण तो निमगीत की हे ब्राह्मणान तक्षक म्हळ्यार कोण म्हण तुका गोत्तस हो म्हाका गोत्तस इतली विशाचो तक्षकान चाबली म्हूण जाल्यार तुका चिकित्सा करूं जाता म्हूण लेखलावे तुका तें साध्य जायना तेन्ना तो ब्राह्मण ना बा म्हाका साध्य जाता तसल्यार तूं तक्षका पळय न्ही हांव पळय न्ही जाल्यार म्हाका तक्षकालय विश निवारण करचें तसले विद्या गोत्तस म्हूण म्हणटा तेदून तो सांगतरस तसल्यार पळय म्हाका हांव तक्षकू तुका वतना आमी विश कसले म्हूण हांव रायाक विशान दहन करून सोडता हाजे उपशमन करच्यात तुज्यान मात्र न्ही कोणाच्यानय साध्य ना तशें जाय म्हणून ना आवश्यक कसं की एक काम म्हूण सांगून हांगा राबूनक तुगेले वेळ व्यर्थ करूं नका बस सांग दुखून म्हूण तेदना हो जायना म्हाका कसल्याक तूं राबयता तुगेलें काम तूं करी मेगेलें काम हांव करता न्हय म्हूण दोग जनां मदीं चर्चा जाता हाजी फलितांश कसले जाता म्हूण म्हळ्यार पायचे काणयेंत आमी पळया आजी सांगिल्ले सर्वय काणी परमात्माले गुरूंक गेले चरण कमलारे समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।